एव्हरीवन. महाराष्ट्रातील पारंपरिक लोककला ज्यामध्ये नृत्य, गायन आणि अभिनय याचा सुंदर संगम आहे. मी आर्या सातारकर. राम राम मंडळी. नमस्कार रसिको. मी संयुक्त मिसाळ. आजच्या या सुंदर सांस्कृतिक मराठमोठ्या संस्कृतीचा खजिना असलेल्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मराठी लोकसंस्कृतीचं जिवंत आणि ऊर्जावान रूप बघण्यासाठी आज आपण सगळे एकत्र आलो आहोत. याचा खूप आनंद वाटतो. महाराष्ट्राची ओळख ढोलकीचा टेका, बोलकी अदाकारी आणि लोकजीवनास दर्शन घडवणारी कला म्हणजे आपल्या सगळ्यांची लाडकी लावणी ही महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीतील एक महत्त्वाची कला आहे. लावणी म्हणजे लावण्य आणि लावण्य म्हणजे सौंदर्य. लावणी म्हणजे केवळ नृत्य नाही तर लावणी म्हणजे भावना, ती आहे कथा आणि ती आहे मराठी मनाचा ठेका. पूर्वी फळात रंगलेली लावणी आज मंचावर येऊनही आपली पारंपरिक शान जपते. तर रसिक हो, ढोलकीचा नाद कानात साठवा, टाळ्यांचा गजर तयार ठेवा, कारण आपल्यासमोर सादर होणार आहे उत्साह अभिव्यक्तीने भरलेली जबरदस्त लावणी सादरीकरण. लावणीचे सादरीकरण म्हटल्याबरोबर इथे बसलेल्या प्रत्येकाच्या पायाला थोडंफार थिरकायला लागलं असेलच. चला तर मग टाळ्यांचा आवाज जरा वाढवा. आपल्यासमोर रंग, लय आणि धमाल घेऊन येणार आहे एक भन्नाट लावणी सादरीकरण. चला जेजुरीला जाऊ. सलाता पुरी करू, चला जेजुरीला जाऊ, 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 चला जेजुरीला जाऊ. अबलख घोडा, एक आना अबलख घोडा, त्याची रेशीम खाली सोडा, त्याची रेशीम खाली सोडा. माग बसा मी पुढ्यात बसते, हा माग बसा मी पुढ्यात बसते, जगाला कौतुक जाऊ. चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ. चला जेजुरीला जाऊ, चला जेजुरीला जाऊ. संबळ फुलवितो दिवटी दीपकळी, आम्ही अंबेचे गोंधळी, आम्ही अंबेचे गोंधळी, आम्ही अंबेचे गोंधळी. भोला अंबाबाईचा, रेणुका देवीचा, एकविराईचा, या आदिमायेचा, जगदंबेचा, महालक्ष्मीचा, सप्तशृंगीचा, काळूबाईचा, तुळजाभवानी आईचा, भोला अंबाबाईचा,
उठून डोंगर रंगून उघड देवी दार लल्लाटी भंडार दूर लोटून दे